श्री गुरुचरित्र अध्याय 14वा फलश्रुती अकस्मात आलेल्या संकटातून मुक्ती आणि रक्षण। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धाशी कौतुका। प्रश्न करी अतिविषेका एक चित्ते परियेसा। जय जया योगीश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा। पुढील चरित्र विस्तारा ज्ञान होय आमासी। उदरव्यथेच्या ब्राह्मणाशी प्रसन्न झाले कृपेशी। पुढे कथावर्ती कैसी विस्तारावे आम्हा प्रती। ऐकोनी शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण। गुरुचरित्र कामधेनु जाण सांगता झाला विस्तारे। ऐक शिष्या शिखामणी भिक्षा केली ज्याचे भुवनी। तयावरी संतोषोनी प्रसन्न झाले परियेसा। गुरुभक्तीचा प्रकारू पूर्ण जाणे तो द्विजवरू। पूजा केली विचित्रू म्हणून आनंद परियेसा। तया सायनदेव द्विजासी श्रीगुरु बोलती संतोषी। भक्त हो रे वंशवंशी माझी प्रीती तुझवरी। ऐकोनी श्री गुरुचे वचन सायनदेव विप्र करी नमन। माथा ठेवून चरणी न्यायसिता झाला पुन्हा पुन्हा। जया जया जगद्गुरु त्रयमूर्तीचा उतारू। अविद्या माया दिससी नरु वेदा गोचर तुझी महिमा। विश्वव्यापक तुझी होशी ब्रह्मा विष्णू ओमकेशी। उदरीला वेश तू मानुषी भक्तजन तारवया। तुझी महिमा वर्णावयाशी शक्ती कैची आम्हाशी। मागे न एकाता तुम्हाशी ते कृपा करणे गुरुमूर्ती। माझे वंश पारंपरी भक्ती द्यावी निर्धारी। य सौख्य पुत्र पौत्री उपरी द्यावी सद्गती। ऐशी विनंती करुनी पुनरपी विनवी करुणा वचनी। सेवा करीतो द्वार यवनी महाक्रूरसे। प्रति संवत्सरी ब्राह्मणाशी घात करीतो जीवेशी। याची कारणे आम्हाशी बोलवितसे मज आजी। जाता तया जवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण। भेटी झाले तुमचे चरण मरण कैचे आपणासी। संतोषोनी श्री गुरुमूर्ती अभयंकर आपुले हाती। विप्रमस्तकी ठेवीती चिंता न करी म्हणून या। भय सांडुनी तो जावे क्रूर यवना भेटावे। संतोषोनी प्रिय भावे पुनरपी पाठविला मापासी। जववरी तू परतोनी येशी असो भामी भरवशी। तू आलिया संतोषी जाऊ आम्ही येतोनी। निज भक्त आमुचा तू होशी पारंपार वंशवंशी। अखेर बिष्ट तू पावशी वाढेल संतती तुझी बहुत। तुझे वंश पारंपारी सुखे नांदती पुत्र पौत्री। अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती शताविषी। ऐसावर लादोन निघे सायनदेव ब्राह्मण। जेथे होता तो यवन गेला त्वरित तया जवळी। कालांतक यम जैसा यवन दुष्ट परियेसा। ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वालारूप होता झाला। विमुख होऊनी ग्रहात गेला यवन कोपात। विप्र झाला भयचकित मनी श्री गुरुची द्यातसे। कोप आलिया ओळंबयासी केवी स्पर्शे अग्निशी। श्री गुरु कृपा होय ज्यासी काय करील क्रूर दुष्ट। गरुडाची या पिलियासी सर्प तो कवने परिग्रासी। तैसे तया ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरुची। काय एखादे सिंहासी ऐरावत केवी ग्रासी। श्री गुरु कृपा होय त्यासी कलिकाळाचे भय नाही। ज्याचे हृदय श्री गुरु स्मरण त्यासी कैचे भय दारुण। काळ मृत्यू न बाधे जाण अपमृत्यू काय करी। ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन असे तो काय। श्री गुरु कृपा ज्यासे वय यमाचे मुख्य भय नाही। ऐसे परी तो यवन अंतपुरात जाऊन सुषुप्ती केली भ्रमित होऊन। शरीर स्मरण त्यासी नाही। हृदय ज्वाळा होय त्याशी जागृत होऊनी परियेसी। प्राणांतक वेतेसी कष्ट तसे तयवेळी। स्मरण असे नसे काही मने शस्त्रे मारितो घाई। छेदन करीतो अवेच पायी विप्र एक आपणासी। स्मरण झाले तयवेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी। लोळ तसे चरण कमळी म्हणे स्वामी तुझी माझा। येथे पाचारिले कवनी जावे त्वरित परतोनी। वस्त्रे भूषणे देवनी निरोप देतो तयवेळी। संतोषोनी द्विजवर आला ग्रामा वेगवक्र। गंगातीरी असे वासर श्री गुरुचे चरण दर्शना। देखोनिया श्री गुरुशी नमन करी तो भावेशी। स्तोत्र करी बहुवसी सांगे वृत्तांत आद्यंत। संतोषोनी गुरुमूर्ती तया द्विजा आश्वासिती। दक्षिण देशा जाऊ म्हणती स्थान स्थान तीर्थयात्रे। ऐकोनी श्री गुरुचे वचन विनीतसे कर जोडून। न विसंबे आता तुमचे चरण आपण येईन समागमे। तुमचे चरणाविने देखा राहू न शके क्षण एका। संसार सागर तारका तुझे देखा कृपा सिंधू।
उद्धाराया सागराशी गंगा आणिले भूमीशी तैसे स्वामी आम्हाशी दर्शन दिले आपुले. भक्तवत्सल तुझी ख्याती आम्हा सोडणे काय नीती सवे येऊ निश्चिती म्हणून चरणी लागला. येणे परी श्री गुरुशी विनती विप्र भावेशी संतोषोने निविनियशी श्री गुरु म्हणती तैवेळी. कारण असे आम्हा जाणे तीर्थे असती दक्षिणे पुनरपी तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदशी. आम्ही तुमचे गावा समीपित वास करू हे निश्चित कलत्र पुत्र इष्ट भ्रात मिळवणे भेटा तुम्ही आम्हा. न करा चिंता असाल सुखे सकळ अरिष्टे गेले दुखे म्हणून हस्त ठेवी ती मस्तके भाक देती तैवेळी. ऐसे परी संतोषोनी श्री गुरु निघाले तेथोनी जेथे असेच आरोग्य भवनी वैजनाथ महाक्षेत्र. समस्त शिष्या समेत श्री गुरु आले तीर्थे पाहत प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्त रूपे. नामधारक विनवी सिद्धाशी काय कारण गुप्त व्हावयाशी होते शिष्य बहुवशी त्याशी कुठे ठेविले. गंगाधराचा नंदनू सांगे गुरुचरित्र कामधेनू सिद्धमुनी विस्तारून सांगे नाम धर्मीस. पुढील कथेचा विस्तारू सांगता विचित्र अपारू मग करून एकाग्रू ऐका श्रोते सकळीत हो. इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरी श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे क्रूर यवन नाश शासनम स्वायन देववर प्रधान नाम चतुर्दशो अध्याय. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदत्तात्रेय अर्पणमस्तु.